नमस्कार। आता मालिनी ही नंदिनी आणि जीवाला उठवते आणि म्हणते, चला अगं तुम्हाला उठवलं नसतं पण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना। तेव्हा नंदिनी म्हणते हो, आणि नंदिनी आणि जीवा नंतर फ्रेश होऊन बाहेर येतात। त्यानंतर काव्य आणि नंदिनी आईला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी जातात। मग शारदाला डिस्चार्ज मिळतो, शारदाला घरी आणतात। शारदा काव्य आणि नंदिनीला म्हणते, अगं लग्नामध्ये मानपान करायचा राहून गेला, तुम्ही हे सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेऊन जा, आणले होते पण द्यायला मिळाले नाहीत। तेव्हा काव्या म्हणते, आई मी काही कोणाला गिफ्ट्स वगैरे घेऊन जाणार नाही। तेव्हा शारदा म्हणते, नंदिनी बाळा तू घे। नंदिनी म्हणते ठीक आहे। समजूतदार नंदिनी सगळे गिफ्ट्स घेऊन घरी येते। तेव्हा मालिनी म्हणते, काय झालं, कशी आहे का आता आईची तब्येत, बरी आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई आता बरी आहे। तेव्हा मालिनी म्हणते, चला बरं झालं, एक तरी संकट टळलं, शारदा वहिनी तरी बऱ्या आहेत। तेव्हा नंदिनी म्हणते, आईने हे सगळ्यांसाठी गिफ्ट्स दिले आहेत, लग्नामध्ये मानपान करायचा राहून गेला ना म्हणून आईने हे सर्वांसाठी गिफ्ट्स दिले आहेत, हे घ्या ना, हे तुमच्यासाठी। मालिनी हसत हसत घेते, विक्रम सगळ्यांना नंदिनी गिफ्ट देते, सर्वजण हसत घेतात। आता नंदिनी वसूकडे येते आणि म्हणते, आत्या हे घ्या, आईने तुम्हाला गिफ्ट दिला आहे। तेव्हा वसू म्हणते, वा ग वा, किती हुशार आहेत तुझ्या आई वडील, अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना मानपान आठवतोय। अगं परिस्थिती काय, त्या ते करतायत काय, वागतात कसे। आता शारदा आणि धनंजयला वसू आत्या खूप काही बोलते, ते ऐकून काव्य आणि नंदिनीला खूप राग येत असतो। वसू म्हणते, अगं कशी आहेस तू, अगं पार्थसोबत तू साखरपुडा केलास आणि त्याच्या छोट्या भावासोबत तू लग्न केलंस, लाज नाही वाटली का गं तुला असं वागताना? लोक तुझ्या तोंडात शेण घालत असतील, शेण। कशी ही मुलगी आहे, जर तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर तिने जीवच दिला असता, आत्महत्या केली असती, आत्महत्या। अशी इथे जिवंत राहून तमाशा करत बसली नसती, तमाशा बघत बसली नसती। आणि मानपान करतायत तुझे आई वडील, अशा परिस्थितीत त्यांना असं सुस्त तरी कसं? आता वसूचं ते बोलणं ऐकून विक्रम, मालिनी, काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा यांना धक्का बसतो। विक्रम म्हणतो, ताई काय बोलतेस तू हे, तुला तरी तुझं कळतंय का? मालिनी म्हणते, ताई बास किती बोलणार आहात आता? तेव्हा लगेच वसू म्हणते, हो हो तुम्ही मलाच बोला, तुम्ही माझंच तोंड बंद करा। पण तुम्ही किती जणांचं असं तोंड बंद करणार आहे? बाहेर लोक काय बोलत आहेत माहीत आहे का तुम्हाला? तेव्हा मालिनी म्हणते, मला बाहेरच्या लोकांचं काहीच पडलेलं नाही आहे, लोकांचं कामच असतं नावं ठेवायचं। त्यानंतर काव्या पुढे येते, काव्याला खूप राग आलेला असतो। काव्या म्हणते, जर तुमच्या मुलीवर अशी वेळ आली असती तर तुम्ही तिला सुद्धा आत्महत्या करायला सांगितली असती का? ते ऐकून वसूला धक्का बसतो। वसू म्हणते, तोंड सांभाळून बोल काव्या। तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही तोंड सांभाळून, हे बघा माझी बहीण जरी साधी असली, काही बोलत नसली तरी असं समजू नका ती एकटी आहे, मी तिच्या सोबत आहे, माझ्या बहिणीला कोणी काही बोललेलं मी खपवून घेणार नाही, असं म्हणून काव्या तिथून रागाने निघून जाते। वसू म्हणते, या घरात कोणीच माझा मान ठेवत नाहीये, असं वाटतं मी इथून निघून जावं, हे घर सोडून निघून जावं। जर तुम्हाला तसं वाटत नसेल, मी इथे राहावी असं वाटत असेल तर या समोर असलेल्या मुलीला माझी माफी मागायला सांगा, या नंदिनीला। आता पार्थला खूप राग येतो, पार्थ पुढे येतो आणि म्हणतो, आत्या बाज झाली ही तुझी नाटकं, बंद करत हा तमाशा, नंदिनी तुझी माफी मागणार नाही, यात नंदिनीची काय चूक आहे? तू नंदिनीला का माफी मागायला लावतेस? तुला हे घर सोडून जायचं आहे ना, मग तू खुशाल जाऊ शकतेस, निघ आत्ताच्या आत्ता, मी भरून देऊ का तुझी बॅग, चल निघ। आता पार्थ असं म्हणताच वसूला मोठा धक्काच बसतो, कारण पार्थने ते चांगलीच वसूची लायकी काढलेली असते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।